बहुत बढ़िया। ठीक है, तो चलो आज हम देखने वाले हैं प्रिपरेशन्स ऑफ अल्कोहोल का पॉइंट्स। लास्ट मध्ये आपण या ठिकाणी प्रिपरेशन्स ऑफ अल्कोहोल फ्रॉम कार्बोनिल कंपाऊंड्स पाहिलेलं होतं। आजही आपल्याला तोच पॉइंट या ठिकाणी कंटिन्यू करायचा आहे। लास्ट मध्ये आपण काही पॉवरफुल रिड्युसिंग रिएजंट्स वापरून कार्बोनिल ग्रुपचं रिडक्शन्स केलं, जसं की आपण लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड असेल, सोडियम बोरोहायड्राइड असेल, किंवा आपण मेटॅलिक रिडक्शन सुद्धा या ठिकाणी केलेलं होतं। ते म्हणजे आपण रॅन निकेल यूज केला होता, किंवा नेसंट रिएजंट्स म्हणून आपण या ठिकाणी सोडियम अमलगमची ऍडिशन्स केलेली होती। तसंच आजही आपल्याला या ठिकाणी एका मेटलची ऍडिशन्स करायची कार्बोनिल कंपाऊंड्स वरती, आणि त्याच्यापासून आपल्याला अल्कोहोल बनवायचा आहे। ठीक आहे, तर आजच्या पॉइंटला आपण हेडिंग पाहू काय असेल ते। या ठिकाणी प्रिपरेशन्स of alcohol from carbonyl compound by कशा प्रूव्ह करायचं आपल्याला? बाय सोडियम मेटल इन इथेनॉल। आपल्याला सोडियम मेटलच्या प्रेझेन्स मध्ये या ठिकाणी अल्कोहोलच्या प्रेझेन्स मध्ये सोडियम मेटलची ऍडिशन करायची, आणि याच्यापासून आपण अल्कोहोलचा मॉलिक्यूल्स बनवायचा। पहा, सोडियम हा एक मेटल आहे, आणि मेटलचा रोल काय असतो तर या ठिकाणी इलेक्ट्रॉन डोनेट करणे। मग याच्यानुसार आपल्याला या ठिकाणी इलेक्ट्रॉनची ऍडिशन्स करायची आणि रिडक्शन्स करायचं। तर पाहू या ठिकाणी कार्बोनिल कंपाऊंडचं रिडक्शन्स कसं या ठिकाणी करायचं आहे। या ठिकाणी एक रिएक्शन घेऊ, सिंपल रिएक्शन्स आहे। या ठिकाणी घेतलेलं असेल HC डबल बॉन्ड्स OH, त्याचं नाव आहे फॉर्मॅल्डिहाइड। त्याच्यावरती आपण सोडियम मेटलचे ऍडिशन्स करणार आहे इन प्रेझेन्स ऑफ कोणाच्या प्रेझेन्स मध्ये, तर सोडियम या ठिकाणी अल्कोहोलच्या प्रेझेन्स मध्ये, या ठिकाणी इथेनॉल। फॉर्म काय झालं असेल व्यवस्थित लक्ष द्या। या ठिकाणी आपल्याला रिडक्शन्स करायचं। रिडक्शन्स म्हणजे काय असतं? ऍडिशन ऑफ हायड्रोजन ऍटम्स रिमूव्ह बाय ऑक्सिजन ऍटम्स। आपल्याला हायड्रोजनची ऍडिशन्स करायची, म्हणजे आपण या ठिकाणी काय करता व्यवस्थित लक्ष द्या। आपल्याकडे 2 टाइम्स अल्कोहोल आहे, इथिल अल्कोहोल हे सॉल्व्हंट म्हणून आपण यूज केलंय, जे की सोर्स ऑफ प्रोटॉन आपण या ठिकाणी पाहतोय। त्याच्याकडे सोर्स ऑफ प्रोटॉन देतो हा म्हणजे हायड्रोजन देणारा ग्रुप आहे असं आपण या ठिकाणी गृहीत धरतात। मग हा आपण 2 टाइम्स यूज करायचा। ह्याच्याकडे या ठिकाणी एक हायड्रोजन आहे, हा जर 2 टाइम यूज केला तर आपल्याकडे 2 हायड्रोजन अवेलेबल होतात। मग एक हायड्रोजन आपण या कार्बोनिल ग्रुपच्या कार्बनला जोडताल, आणि दुसरा हायड्रोजन आपण या ऑक्सिजनला जोडताल। इकडे लक्ष द्या। मग एक हायड्रोजन जर कार्बोनिल ग्रुपच्या कार्बनला जोडा तर तयार काय झालं असेल? या ठिकाणी EH कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड आहे, त्याचं कन्व्हर्जन सिंगल बॉन्ड मध्ये झालं असेल OH। हा प्रोडक्ट या ठिकाणी फॉर्म झाला, ज्याला आपण व्यवस्थित जर ड्रॉ केला तर तयार झाला CH3OH, म्हणजे याचं नाव तयार झालं मिथिल अल्कोहोल। याला IUPAC मध्ये मिथेनॉल म्हणतात, मिथेनॉल। सेकंड एक्झाम्पल घेतो, सपोज आपण या ठिकाणी ऍसिटाल्डिहाइड घेऊ, CH3C डबल बॉन्ड्स OH, याचं नाव आहे ऍसिटाल्डिहाइड। याच्यावरती आपण सोडियम मेटलची ऍडिशन्स केली इन प्रेझेन्स ऑफ अल्कोहोलिक कंडिशन्स मध्ये। हा एक सॉल्व्हंट आपण या ठिकाणी यूज करताय, सोर्स ऑफ प्रोटॉन म्हणून आपण या ठिकाणी को अल्कोहोल यूज करताय। फॉर्म काय झालं असेल? हा 2 हायड्रोजन देईल, एक हायड्रोजन कार्बन ग्रुपच्या कार्बनला ऍड होईल, दुसरा हायड्रोजन ऑक्सिजनला ऍड होईल, म्हणजे तयार काय झालं असेल? CH3CH2 या ठिकाणी OH, म्हणजे याचं नाव तयार झालं इथिल अल्कोहोल, किंवा यालाच आपण IUPAC मध्ये इथेनॉल असं सुद्धा म्हणतात। तर लक्षात द्या, या ठिकाणी हे दोन्ही अल्डिहाइड आहेत, या ठिकाणी अल्डिहाइड आहे। आता आपण या ठिकाणी कीटोन घेऊ। सपोज आपण या ठिकाणी घेतलेलं असेल कीटोन, म्हणजे CH3C डबल बॉन्ड्स OCH3, याचं नाव आहे ऍसिटोन, किंवा याला आपण कीटोन असं सुद्धा म्हणतात कॉमन नेम मध्ये। आणि IUPAC मध्ये टोटल 3 कार्बन आहेत म्हणून प्रो, सिंगल बॉन्ड आहे म्हणून AN, आणि कीटोनचं जे सफिक्स असतं ते 1 असतं, म्हणजे या ठिकाणी
प्रोपेन 1 असं त्याचं नाव तयार होईल. प्रोपेन 1 किंवा याला पण कीटोन म्हणतात कॉमन नेम मध्ये, कीटोन किंवा ऍसिटोन. त्याच्यावरती आपण या ठिकाणी ऍडिशन्स केले असेल सोडियम मेटलची इन अल्कोहोलिक कंडिशन. मग फॉर्म काय होईल सांगा बरं. या ठिकाणी 2 प्रोटॉन देतो म्हणजे 2 टाइम्स मध्ये यूज करायचे आपण. 2 प्रोटॉन देतो म्हणजे एक हायड्रोजन आपण या कार्बनला जोडतात, एक हायड्रोजन आपण ऑक्सिजनला जोडतात. म्हणजे या ठिकाणी CH3 CH, या ठिकाणी OH आणि हा CH3 तयार झाला असेल. म्हणजे याचं नाव काय तयार झालं असेल व्यवस्थित लक्ष द्या. टोटल 3 कार्बन म्हणजे प्रो सिंगल बॉन्ड AN आणि 2 नंबरला OH ग्रुप आहे म्हणजे या ठिकाणी 2OL, प्रोपेन 2OL. हे आपण या ठिकाणी एका सोडियम मेटल थ्रू रिडक्शन्स केलेलं आहे कोणाचं कार्बोनिल ग्रुपचं आणि त्याच्यापासून आपण अल्कोहोल फॉर्म केला. या ठिकाणी फॉर्म झाला प्रायमरी अल्कोहोल, या ठिकाणी फॉर्म झाला प्रायमरी अल्कोहोल, या ठिकाणी कोणता अल्कोहोल फॉर्म झाला सेकंडरी अल्कोहोल. लक्षामध्ये नंतरच आपण या ठिकाणी एक एक्झाम्पल पाहू. जर या ठिकाणी आपण सोडियम मेटलची ऍडिशन जर आपण ईस्टर वरती केलं तर काय फॉर्म झाला असेल व्यवस्थित लक्ष द्या. महत्वाचं एक्झाम्पल आहे. या सर्वांना आपण डिटेल मध्ये मेकॅनिझम थ्रू या ठिकाणी पाहणार आहे. पण आपण जर या ठिकाणी यूज केला असेल ईस्टर म्हणजे या ठिकाणी घेतला R C डबल बॉन्ड्स OOR, याचं नाव आहे ईस्टर. त्याच्यावरती जर आपण सोडियम मेटलची ऍडिशन्स केली इन प्रेझेन्स ऑफ अल्कोहोलिक कंडिशन व्यवस्थित लक्ष द्या तर फॉर्म काय झालं असेल व्यवस्थित लक्ष द्या. ईस्टर आहे सोडियम मेटलची ऍडिशन्स करणारे इन प्रेझेन्स ऑफ अल्कोहोलिक कंडिशन. फॉर्म काय झालं असेल इंटरमिडिएट मध्ये आपण नंतर पाहू पण डायरेक्टली प्रोडक्ट मध्ये जर गेला तर याचं कन्वर्जन आपल्याला या ठिकाणी RCH2OH मध्ये झालेलं पाहायला भेटेल. प्लस या ठिकाणी जर आपण डॅश दिलं तर हा RO, या ठिकाणी हा ROH हा एक मॉलिक्यूल तयार झाला पाहायला भेटेल. म्हणजे याही ठिकाणी तयार झाला अल्कोहोल, याही ठिकाणी तयार झाला अल्कोहोल. म्हणजे आपल्याला 2 अल्कोहोलचे मॉलिक्युल्स फॉर्म झालेले पाहायला भेटतील. लक्षामध्ये ईस्टर पासून सुद्धा आपण या ठिकाणी अल्कोहोल बनवू शकतात. मग ईस्टरचं कन्वर्जन जर अल्कोहोल मध्ये होत असेल तर याला एक स्पेसिफिक असं नाव दिलेलं असतं. हे कोणी एक्सप्लेन करून सांगितलं ते या ठिकाणी बोवेल्ट ब्लँक या सायंटिस्टने याला एक्सप्लेन करून सांगितलं. म्हणून ईस्टर इज कन्वर्टेड टू अल्कोहोल दॅट इज कॉल्ड बोवेल्ट ब्लँक रिडक्शन असं म्हणून त्याला आपण ओळखतात. बोवेल्ट BOUVEAULT बोवेल्ट ब्लँक रिडक्शन. या नावानं आपण त्याला आपण रिप्रेझेंट केलं असतं. बोवेल्ट हे सायंटिस्टचं नाव आहे. बोवेल्ट ब्लँक रिडक्शन. ईस्टर इज कन्वर्टेड टू अल्कोहोल दॅट इज कॉल्ड बोवेल्ट ब्लँक रिडक्शन. लक्षामध्ये त्याला आपण डिटेल मध्ये जर एक्सप्लेन केला किंवा याला आपण R च्या ठिकाणी जर CH3 ग्रुप यूज केला तर फॉर्म काय झाला सेल्युलर लक्ष द्या. CH3 C डबल बॉन्ड्स O OCH3 हा सुद्धा ईस्टरच आहे. ईस्टर याच्यावरती आपण सोडियम मेटलची ऍडिशन्स केली इन प्रेझेन्स ऑफ अल्कोहोलिक कंडिशन. सॉल्व्हंट मात्र अल्कोहोलच वापरायचा आहे. लक्षामध्ये कशामुळे बिकॉज द सोर्स ऑफ प्रोटॉन दे हॅव फॉर्म सोर्स ऑफ प्रोटॉन. हा एक सोर्स ऑफ प्रोटॉन या ठिकाणी यूज केला जातो. व्यवस्थित लक्ष द्या. कन्वर्जन कशामध्ये होईल या ठिकाणी आपण एक हायड्रोजन वापरलेला असेल या कार्बनला, दुसरा हायड्रोजन ऑक्सिजनला, तिसरा हायड्रोजन या ठिकाणी ऑक्सिजनला. म्हणजे आपण या ठिकाणी टोटल किती हायड्रोजन यूज करताय जसं या ठिकाणी पाहिलं तसं या ठिकाणी मगाशी अल्डिहाइड आणि कीटोन मध्ये फक्त 2 हायड्रोजन वापरत होतात. या ठिकाणी टोटल 4 हायड्रोजन आपण यूज करतात. लक्षामध्ये टोटल 4 हायड्रोजन. मग या ठिकाणी तयार काय झालं असेल CH3 CH2OH. या ठिकाणी हा CH3 CH2OH प्लस CH3 या ठिकाणी O हा कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक झालेला असेल. म्हणजे या ठिकाणी
CH3OH. याचं नाव आहे इथिल अल्कोहोल, याचं नाव आहे मिथिल अल्कोहोल. आपल्याला दोन्ही अल्कोहोल्स भेटले पण वेगवेगळे अल्कोहोल भेटले. याही ठिकाणी दोन्ही अल्कोहोल्स भेटले पण वेगवेगळे अल्कोहोल्स या ठिकाणी फॉर्म झालेले पाहायला भेटले. म्हणून याला आपण बोरेट ब्लँक रिडक्शन असं या ठिकाणी रिप्रेझेंट केलेलं असतं. लक्षामध्ये आता याचं मेकॅनिझम आपण थोडंसं डिटेल मध्ये पाहू. काय फॉर्म झालं, कशापासून फॉर्म झालं आणि कसं बनवलं. व्यवस्थित लक्ष द्या. कोणताही कार्बनिक कंपाऊंड असेल, सुरुवातीला मी अल्डिहाइड आणि कीटोनचं सांगतो, नंतर इस्टरचं सांगतो. व्यवस्थित लक्ष द्या. जर आपण या ठिकाणी कार्बनिक कंपाऊंड यूज केला असेल, सी डबल बॉन्ड O या ठिकाणी असेल CH3 या ठिकाणी H, हा अल्डिहाइड आहे. त्याच्यावरती आपण ऍड केलं होतं सोडियम मेटल इन प्रेझेन्स ऑफ इथिल अल्कोहोल. फॉर्म झालं होतं या ठिकाणी CH3 CH2OH म्हणजे त्या ठिकाणी इथिल अल्कोहोल. इथिल अल्कोहोल. व्यवस्थित लक्ष द्या. मी मेकॅनिझम सांगतो या ठिकाणी काय फॉर्म होतो. व्यवस्थित लक्ष द्या. सुरुवातीला आपण या ठिकाणी अल्डिहाइड घेतला. या ठिकाणी हा जो सोडियम मेटल आहे, या सोडियम मेटलचा रोल काय असतो? इलेक्ट्रॉन डोनेट करणे. मग या ठिकाणी काय होईल, हा सोडियम मेटल आहे, हा काय करतो? इलेक्ट्रॉन डोनेट. जर याने इलेक्ट्रॉन डोनेट केला तर फॉर्म काय झाला असेल, Na+ आणि एक इलेक्ट्रॉन. लक्षामध्ये सोडियम हा मेटल आहे, मेटलचा रोल असतो इलेक्ट्रॉन डोनेट करणे. हा एक इलेक्ट्रॉन डोनेट करतो, इलेक्ट्रॉन डोनेट केला त्याच्यावर त्याला एक पॉझिटिव्ह चार्ज आणि हा इलेक्ट्रॉन बाहेर पडला. लक्षामध्ये एक सोडियम एकच इलेक्ट्रॉन डोनेट करतो, एकच इलेक्ट्रॉन या ठिकाणी बाहेर पडायला पाहायला मिळतो. जर आपण या ठिकाणी 2 टाइम सोडियम घेतला असतं तर या ठिकाणी तयार झाला असतो 2 टाइम Na+, या ठिकाणी 2 टाइम इलेक्ट्रॉन्स. लक्षामध्ये या ठिकाणी आपण 1 टाइम यूज केलं म्हणून याही ठिकाणी आपल्याला 1 टाइमच पाहायला मिळतं. मग व्यवस्थित लक्ष द्या. हे झालं सोडियमचं. जर आपण कार्बन ग्रुप कडे केलं तर काय होईल, या ठिकाणी मेकॅनिझम्स मध्ये असं फॉर्म झालं असेल. आपण या ठिकाणी घेतला कार्बनिक ग्रुप C डबल बॉन्ड O, या ठिकाणी H, या ठिकाणी हा CH3, किंवा मी असं दाखवतो या ठिकाणी हा C डबल बॉन्ड O, या ठिकाणी असेल CH3, या ठिकाणी H. हा काय करेल, सोडियम मेटल या ठिकाणी जी पोलर नेचर तयार झालेला आहे, या ठिकाणी ऑक्सिजन आणि कार्बन पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज, यांच्यामध्ये जो एक पाय बॉन्ड आहे, या पाय बॉन्डला ब्रेक करण्यासाठी या ठिकाणी तो पार्टिसिपेट झालेला असेल. म्हणजे हा सोडियम मेटल या ठिकाणचा पाय बॉन्ड ब्रेक करेल, एक इलेक्ट्रॉन्स या ठिकाणी ऑक्सिजन कडे शिफ्ट होईल, दुसरा इलेक्ट्रॉन्स या ठिकाणी कार्बन कडे शिफ्ट होईल आणि फॉर्म काय झाला असेल, व्यवस्थित लक्ष द्या. CH3 कार्बन, कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड होता, या ठिकाणी ब्रेक झाला. ब्रेक झाल्याच्या नंतर ऑक्सिजन वरती आला, या ठिकाणी निगेटिव्ह, या ठिकाणी एक डॉट फ्री इलेक्ट्रॉन्स, त्याला आपण फ्री रॅडिकल्स म्हणतात. या ठिकाणी कार्बन वरती एक बनला इलेक्ट्रॉन्स म्हणजे फ्री रॅडिकल्स आणि एक हायड्रोजन जसे. सेकंड काय होईल, या ठिकाणी सोडियम मेटलची ऍडिशन केलेली असेल. सोडियम मेटलचा रोल आपल्याला माहिती, इलेक्ट्रॉन डोनेट करणे. तो इलेक्ट्रॉन डोनेट करेल, या ठिकाणी याने एक इलेक्ट्रॉन डोनेट केला. एक इलेक्ट्रॉन कोणाला डोनेट केला, व्यवस्थित लक्ष द्या. कोणाला डोनेट केला, या ठिकाणी फ्री रॅडिकलला. फ्री रॅडिकलला एक इलेक्ट्रॉन डोनेट केला. फॉर्म काय झालं, CH3 कार्बन, या ठिकाणी ऑक्सिजन, फ्री रॅडिकलचा एक इलेक्ट्रॉन्स आणि या ठिकाणी एक इलेक्ट्रॉन्स, 2 इलेक्ट्रॉन्स बनले की एक निगेटिव्ह चार्ज तयार होतो. म्हणजे या ठिकाणी बनला निगेटिव्ह चार्ज. कार्बन वरती जसं तसं फ्री रॅडिकल, या ठिकाणी हायड्रोजन. समोर काय तयार झालं असेल, समोर काय तयार झालं असेल, या ठिकाणी आपल्याला समोर ऍडिशन झाली असेल अल्कोहोल सॉल्व्हंटची. या ठिकाणी सॉल्व्हंटची ऍडिशन, अल्कोहोल आहे. अल्कोहोलचं नेचर कसं असतं, ऍसिडिक. मग ऍसिड काय करतो, प्रोटॉन डोनेट. मग या ठिकाणी काय बनतं, या ठिकाणी ऑक्सिजन वरती येतो निगेटिव्ह चार्ज, हायड्रोजन वरती येतो पॉझिटिव्ह चार्ज. हा अल्कोहोल सॉल्व्हंट आहे, याचा ऍसिडिक नेचर आहे, प्रोटॉन डोनेट करतो कोणाला, या निगेटिव्ह चार्जला. हा प्रोटॉन घेतो आणि फॉर्म काय होतं, CH3 कार्बन, या ठिकाणी OH, या ठिकाणी काय आहे,
जसं तसा एक फ्री रॅडिकल या ठिकाणी घ्यायचे. लक्षामध्ये समोर काय तयार झालं असेल व्यवस्थित पहा. रिपीट प्रोसेस फॉर्म होईल. या ठिकाणी आपण सोडियम मेटल फ्री रॅडिकल इलेक्ट्रॉन्स आहे. या ठिकाणी सोडियम मेटलचे ऍडिशन्स करतात. सोडियम मेटलचा रोल आहे इलेक्ट्रॉन डोनेट करणे. हा इलेक्ट्रॉन डोनेट करेल या फ्री रॅडिकलला. पण काय झालं असेल व्यवस्थित लक्ष द्या. CH3 कार्बन या ठिकाणी OH या ठिकाणी H या ठिकाणचा एक इलेक्ट्रॉन्स या ठिकाणचा एक इलेक्ट्रॉन्स म्हणजे त्या कार्बन कडे झालेले असतील 2 इलेक्ट्रॉन्स तयार म्हणजे याच्यावरती एक निगेटिव्ह चार्ज. निगेटिव्ह चार्ज आला की या ठिकाणी ऍडिशन झाली असेल. या ठिकाणी अल्कोहोलची सॉल्व्हंटची सोर्स ऑफ प्रोटॉन या ठिकाणी अल्कोहोल. मग काय होईल त्या अल्कोहोल मधील एक हायड्रोजन ट्रान्सफर होईल या निगेटिव्ह चार्जला. बाहेर काय पडेल -ETO निगेटिव्ह चार्ज. या ठिकाणी आपल्याला -ETO निगेटिव्ह चार्ज. व्यवस्थित लक्ष द्या. या ठिकाणचा H+ बॉन्ड ब्रेक झाला. या ठिकाणचा H+ या ठिकाणचा कार्बन वरती निगेटिव्ह चार्ज. हा निगेटिव्ह चार्ज या ठिकाणच्या H+ ला घेईल. फॉर्म काय होईल व्यवस्थित लक्ष द्या. CH3 कार्बन या ठिकाणी OH या ठिकाणी एक H या ठिकाणी एक H प्लस बाहेर ते या ठिकाणी पडेल आहे ETO निगेटिव्ह चार्ज. मग टोटल काय बाहेर पडलं या ठिकाणी Na सोडियमने एक इलेक्ट्रॉन डोनेट केला म्हणजे रिप्लेस झाला Na+. या ठिकाणी हा -Na+, हा Na+, दोन Na+ झाले. या ठिकाणी ETO मायनस या ठिकाणी ETO मायनस दोन ETO मायनस झाले म्हणजे NaO या ठिकाणी ET म्हणजे या ठिकाणी इथिल सोडियम प्लस ऑक्सिजन मायनस म्हणजे सोडियम इथॉक्साइड हा एक बाय प्रोडक्ट म्हणून फॉर्म झाला आणि हा CH3CH2OH हा एक अल्कोहोलचा प्रोडक्ट या ठिकाणी फॉर्म झाला. हे सर्व आपल्याला मेटल थ्रो जे काही या ठिकाणी फॉर्म केलं आहे हे आहे फ्री रॅडिकल. फ्री रॅडिकल हे डॉट म्हणजे काय असतं फ्री रॅडिकल म्हणजे सोडियम मेटल हा फ्री रॅडिकल्स थ्रो रिएक्शन फॉर्म करतो आणि या ठिकाणी आपण सेपरेट H2 ची ऍडिशन्स करत नाही. तर जो सोर्स म्हणून या ठिकाणी अल्कोहोल वापरलेला आहे याच्यामधील हायड्रोजन या कार्बन ग्रुपला ऍड झाले. या ठिकाणी सोर्स ऑफ अल्कोहोल मधील हायड्रोजन या कार्बन ग्रुपच्या कार्बनला किंवा ऑक्सिजनला या ठिकाणी ऍड होतात आणि हा अल्कोहोलचा प्रोडक्ट या ठिकाणी फॉर्म होतो. सेम असंच आपल्याला या ठिकाणी ईस्टरच्याही प्रोडक्ट्स मध्ये पाहायला भेटतं. ईस्टरचं मेकॅनिझम या ठिकाणी पाहू. हे झालं अल्डिहाइड ऍसिड किंवा कीटोन. दोघांचं मेकॅनिझम सेम सिमेट्रिकल नो चेंज. ईस्टरचं मात्र थोडंसं मेकॅनिझम वेगळं पाहायला भेटतं. काय असतं ते पाहू. व्यवस्थित लक्ष द्या. या ठिकाणी जर आपण ईस्टरकडे गेला म्हणजे बोएल्ट ब्लँक रिडक्शन्स यांनी काय एक्सप्लेन करून सांगितलं होतं व्यवस्थित लक्ष द्या. यांनी सांगितलं जर आपण या ठिकाणी ईस्टर घेतला RC डबल बॉन्ड्स OR चा मॉलिक्युल्स त्याचा मेकॅनिझम पाहतात आपण. रिएक्शन्स पाहू सुरुवातीला काय झाली त्याच्यावरती आपण सोडियम मेटलची ऍडिशन्स केली इन प्रेझेन्स ऑफ अल्कोहोलिक कंडिशन. फॉर्म काय झालं होतं व्यवस्थित लक्ष द्या. RCH2OH प्लस या ठिकाणी R-OH दोन्ही अल्कोहोल आले. मेकॅनिझम्स मध्ये काय सांगता येईल व्यवस्थित लक्ष द्या. या ठिकाणी आपण ईस्टर घेतला RC डबल बॉन्ड्स OR ही आहे आपल्याला रिएक्शन्स या ठिकाणी मेकॅनिझम्स डॅश. या ठिकाणी आपण सोडियम मेटलची ऍडिशन्स करताय. सोडियम मेटल आहे याचा अर्थ ही रिएक्शन्स आपल्याला फ्री रॅडिकल थ्रो जाणार. मग काय होईल व्यवस्थित लक्ष द्या. या ठिकाणी कार्बन ऑक्सिजन जो डबल बॉन्ड आहे तो डबल बॉन्ड ब्रेक होईल. याचं कन्व्हर्जन झालं असेल सिंगल बॉन्ड मध्ये. बॉन्ड ब्रेक झाला की या ठिकाणी तयार काय झालं असेल तर कार्बन ऑक्सिजन फ्री रॅडिकल्स या ठिकाणी तयार झाले असतील. फ्री रॅडिकल मग फ्री रॅडिकल्स तयार झाला की सोडियम मेटलची ऍडिशन्स होते. हा सोडियम मेटल. मग सोडियम मेटलचा रोल काय आहे इलेक्ट्रॉन डोनेट करणे. हा इलेक्ट्रॉन डोनेट करेल कोणाला ऑक्सिजनच्या फ्री रॅडिकलला. या ठिकाणी एक इलेक्ट्रॉन यानं डोनेट केला ऑक्सिजनला. फॉर्म काय झालं या ठिकाणी RC या ठिकाणी ऑक्सिजन निगेटिव्ह चार्ज
या ठिकाणी फ्री रॅडिकल, या ठिकाणी OR डॅश. नंतर व्यवस्थित लक्ष द्या, रिप्लेस काय झालंय मायनस Na प्लस. व्यवस्थित लक्ष द्या, या ठिकाणी ऑक्सिजन वरती निगेटिव्ह चार्ज झाला, याच्यावरती ऍडिशन कोणाची झाली अल्कोहोलची. सॉल्व्हंट ETOH इथिल अल्कोहोलची. इथिल अल्कोहोल मध्ये काय झालं असेल, या ठिकाणचा हा जो बॉन्ड आहे तो ब्रेक होईल, ऑक्सिजन वरती निगेटिव्ह चार्ज, हायड्रोजन वरती पॉझिटिव्ह चार्ज. अल्कोहोल एक सॉल्व्हंट म्हणून यूज करताय, म्हणजे या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज जो आहे तो या ठिकाणचा प्रोटॉन घेईल. आणि रिप्लेस काय झालं असेल, या ठिकाणी PTO निगेटिव्ह चार्ज, फॉर काय झालं या ठिकाणी RC, या ठिकाणी OH, कार्बन वरती फ्री रॅडिकल्स, या ठिकाणी फ्री रॅडिकल्स, या ठिकाणी OR. व्यवस्थित लक्ष द्या, OR. नंतर काय तयार झालं असेल, या ठिकाणी फॉर्म झालं असेल, व्यवस्थित लक्ष द्या, या ठिकाणी फॉर्म काय झालं असेल, रिपीट या ठिकाणी सोडियम मेटल ऍडिशन होईल, सोडियम मेटल इलेक्ट्रॉन डोनेट करेल, या ठिकाणी मायनस Na प्लस पहायला भेटेल, फॉर्म झालं असेल RCOH, कार्बन वरती निगेटिव्ह चार्ज, या ठिकाणी OR. नंतर रिपीट प्रोसेस मध्ये आपण या ठिकाणी जसं सॉल्व्हंट म्हणून अल्कोहोल वापरला तसं याही ठिकाणी सॉल्व्हंट म्हणून आपण अल्कोहोल वापरतात. हा निगेटिव्ह चार्ज या ठिकाणचा प्रोटॉन घेईल, मायनस झालेला असेल PTO निगेटिव्ह चार्ज, हायड्रोजन कार्बनला होईल, म्हणजे या ठिकाणी RCOH, या ठिकाणी हा H, या ठिकाणी OR. व्यवस्थित लक्ष द्या. आता आपण जर या ठिकाणी गेला तर एकाच कार्बनला दोन ऑक्सिजन सिंगल बॉन्ड मध्ये आहेत. हा आहे या ठिकाणी हेनी ऍसिटाल, तर आपण हेनी ऍसिटाल म्हणतात. हेनी ऍसिटाल एकाच कार्बनला दोन ऑक्सिजन सिंगल बॉन्ड मध्ये प्रेझेंट आहेत, आणि जर सिंगल बॉन्ड मध्ये प्रेझेंट असतील तर हा मॉलिक्यूल अनस्टेबल असतो. मग काय होतं, या ठिकाणी दोन्हीपैकी एक कोणता तरी बॉन्ड ब्रेक होतो. आपण तर या ठिकाणी कार्बन ऑक्सिजन बॉन्ड फॉर्म केला, मग काय होतं, या ठिकाणी ऑक्सिजन वरती लोन पेअर आहे, या ठिकाणी काय बनतं, हा लोन पेअर इलेक्ट्रॉन कॉन्जुगेशन मध्ये पार्टिसिपेट होतो, आणि या कार्बन आणि ऑक्सिजन मधील बॉन्ड हा वीक बनतो, म्हणजे हा एक गुड लिव्हिंग ग्रुप म्हणून बाहेर पडतो. कोण, या ठिकाणी OR ग्रुप is good living group. OR is a good living group. असं ड्रॉ करून OR is a good living group. या ठिकाणी OR आता आहे गुड लिव्हिंग ग्रुप म्हणून या ठिकाणी बाहेर पडतो, का तर या ठिकाणचा बॉन्ड वीक आहे ऍज कम्पेअर टू कार्बन आणि हायड्रोजन पेक्षा, म्हणून लोन पेअर इलेक्ट्रॉन कॉन्जुगेशन मध्ये शिफ्ट होतात आणि हा एक OR ग्रुप बाहेर पडतो. फॉर्म काय होतं, व्यवस्थित लक्ष द्या, या ठिकाणी बाहेर काय पडलेला आहे OR, म्हणजे या ठिकाणी OR निगेटिव्ह चार्ज घेऊन बाहेर पडला, म्हणजे या ठिकाणी फॉर्म झालं RC डबल बॉन्ड OH, याच्यावर त्याला पॉझिटिव्ह चार्ज, या ठिकाणी H. हा पॉझिटिव्ह चार्ज रिप्लेस कोणी केला, या निगेटिव्ह चार्जने या ठिकाणचा प्रोटॉन घेतला. प्रोटॉन घेतला, व्यवस्थित दाखवतो, व्यवस्थित लक्ष द्या, या ठिकाणी हा निगेटिव्ह चार्ज काय करेल, या ठिकाणचा ऍसिडिक प्रोटॉन घेईल, काय करेल ऍसिडिक प्रोटॉन्स घेईल, आणि फॉर्म झाला असेल RC डबल बॉन्ड OH, म्हणजे अल्डिहाइड. आपल्याला फॉर्म काय झालंय, अल्कोहोल. अल्कोहोल आपण ईस्टरचं कन्व्हर्जन अल्कोहोल मध्ये करताय, पण अल्कोहोल पर्यंत जाण्यासाठी मिडल मध्ये आपल्याला हा एक अल्डिहाइड भेटतो, म्हणजे याला पण इंटरमिडिएट म्हणतात. इंटरमिडिएट म्हणजे आपल्याला या ठिकाणी असं विचारतात, ईस्टर इज कन्व्हर्टेड टू अल्कोहोल, व्हिच इंटरमिडिएट आर फॉर्म. तर कोणता भेटलेला असेल, या ठिकाणी अल्डिहाइड इंटरमिडिएट्स आर फॉर्म. आलं लक्षामध्ये, हे झालं इंटरमिडिएटची स्टेप. आता काय होईल, मग अशा आपण जसं ईस्टर अल्डिहाइडचं रिडक्शन केलं त्या प्रोसेस पुढे रिडक्शन होईल, म्हणजे व्यवस्थित लक्ष द्या, म्हणजे रिपीट प्रोसेस मध्ये काय झालं असेल, आपण या ठिकाणी हा अल्डिहाइड घेता, किंवा मी असं दाखवतो, या ठिकाणी हा अल्डिहाइड आहे, या अल्डिहाइड वरती रिपीट ऍडिशन झालेली असेल, किंवा याचं कन्व्हर्जन झालं असेल फ्री रॅडिकल्स मध्ये, हा बॉन्ड ब्रेक झाला असेल,
आर सी ऑक्सिजन फ्री रॅडिकल्स, कार्बन फ्री रॅडिकल्स, या ठिकाणी एच. रिपीट ऍडिशन झाले असेल सोडियम मेटल सी, सोडियम मेटल, मेटलचं काम आहे इलेक्ट्रॉन डोनेट करणे, या ठिकाणी याने एक इलेक्ट्रॉन डोनेट केला, फॉर्म झाला हा आर सी ओ निगेटिव्ह चार्ज, या ठिकाणी कार्बन फ्री रॅडिकल एच. समोर काय तयार झालं असेल व्यवस्थित लक्ष द्या. समोर गेला तर या ठिकाणी सोर्स ऑफ प्रोटॉन आपण या ठिकाणी अल्कोहोलचे ऍडिशन करतात ETOH ची. फॉर्म काय झालं असेल या ठिकाणी आर सी ओ एच कार्बन फ्री रॅडिकल आणि हा एच ऍज इट इज. लक्षामध्ये समोर गेला तयार काय झालं या ठिकाणी फ्री रॅडिकल आहे. मग फ्री रॅडिकलचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचंय, फ्री रॅडिकलचं कन्व्हर्जन निगेटिव्ह मध्ये केलं, तसं फ्री रॅडिकलचं कन्व्हर्जन निगेटिव्ह मध्ये करायचं म्हणजे ऍडिशन कशाची करायची सोडियम मेटलची. मग या ठिकाणी आपण सोडियम मेटलची ऍडिशन केली, मेटलने एक इलेक्ट्रॉन डोनेट केला, या ठिकाणी फॉर्म काय झालं या ठिकाणी आर सी ओ एच. व्यवस्थित लक्ष द्या एच, या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज, या ठिकाणी एच. निगेटिव्ह चार्ज झाला की आपण काय करत होता, निगेटिव्ह चार्ज फॉर्म झाला की आपण काय करत होता, निगेटिव्ह चार्ज फॉर्म झाला की सोर्स ऑफ प्रोटॉन म्हणून अल्कोहोल वापरत होता. तसं या ठिकाणी सोर्स ऑफ प्रोटॉन म्हणून या ठिकाणी अल्कोहोल यूज केला, या ठिकाणी ETOH. ETOH जसं काय आपण ETOH म्हणून ऍड केलं तसं आपल्याला या ठिकाणी फॉर्म काय झालं असेल तर या ठिकाणी फॉर्म झालं. व्यवस्थित लक्ष द्या फॉर्म काय झालं तर या ठिकाणी हा आर ग्रुप, या ठिकाणी COH ऑलरेडी एक एच आहे, हा एक एच आणि या ठिकाणचा एक एच आपण या ठिकाणी जोडताय म्हणजे या ठिकाणी एक एच. म्हणजे इक्विव्हॅलंट फॉर्म मध्ये तयार काय झालं RCH2OH म्हणजे RCH2OH हा तयार झाला अल्कोहोल म्हणजे या ठिकाणी तयार झाला अल्कोहोल. आलं लक्षामध्ये. आणि हा अल्कोहोल कधी तयार झाला तर या ठिकाणी जो OR ग्रुप आहे पहिला हा OR आणि या ठिकाणचा H म्हणजे या ठिकाणी रिप्लेस झाला ROH. या ठिकाणी एक अल्कोहोल भेटला आणि एंडिंगला एक अल्कोहोल तयार झाला. असे दोन अल्कोहोलचे मॉलिक्युल्स आपल्याला या ठिकाणी फॉर्म झाले. हे झालं आपल्याला डिटेल मेकॅनिझम्स कशाचं सोडियम मेटलची ऍडिशन, याला आपण बोवेल्ट ब्लँक रिडक्शन्स म्हणतात. लक्षामध्ये ईस्टर इज कन्वर्टेड टू अल्कोहोल दॅट इज कॉल्ड बोवेल्ट ब्लँक रिडक्शन. लक्षात ठीक आहे. असंच मेकॅनिझम्स आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटल. रिएक्शन्स व्यवस्थित पहा या ठिकाणी सोडियम मेटलची. आता राहिलेला पॉइंट आपण समोर पाहू. समोर आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे प्रिपरेशन्स ऑफ अल्कोहोल फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजंट्स. आपल्याला ग्रिग्नार्ड रिएजंटची ऍडिशन कार्बोनिल ग्रुपवरती करून अल्कोहोलचा मॉलिक्यूल्स या ठिकाणी फॉर्म करायचा. ठीक आहे. थांबू या ठिकाणी. ओके बाय बाय.